नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत। पाठराखीण मालिकेच्या आजच्या भागात खूप मोठा ड्रामा आणि रोमॅन्टिक ट्विस्ट होणार आहे। एक बाजूला भाग्या सत्य शोधण्यासाठी थेट सूर्यवंशीच्या घरात पोहोचते, तर दुसऱ्या बाजूला आलोकचा बदललेला अंदाज सर्वांना चकित करतो। प्राजक्ताचा तोल जाऊन ती पडणार तितक्यात आलोक तिला कसं सावरतो आणि भाग्याचा आलोकबद्दलचा गैरसमज कसा दूर होतो, चला जाणून घेऊया आजच्या भागाचा संपूर्ण सीन टू सीन रिव्ह्यू। मालिकेची सुरुवात होते भाग्यापासून। भाग्या सूर्यवंशीच्या घरात जाऊन सुलक्षणाला थेट सांगते की माझ्या बहिणीचं होणारं सासर कसं आहे हे पाहायला मी इथे आले आहे। सुलक्षणा तिचं हसत मुखाने स्वागत करते आणि तिला घरात बसवते। तितक्यात घरातील प्रीती आणि श्रेयश भाग्यासमोर प्रश्न उपस्थित करतात की प्राजक्ताने आलोकच्या लग्नाबद्दल अजून आम्हाला घरात काहीच का सांगितलं नाही। यावर सुलक्षणा लगेच सावरासावर करते आणि भाग्याला सांगते की US मधील कंपनीत थोडं काम असल्यामुळे घरातील इतरांना सांगायचं राहून गेलं। सुलक्षणा गुप्तपणे प्रीतीला गप्प बसवते आणि दुसरीकडे प्राजक्ताला मेसेज करून अलर्ट करते की तुझी बहीण भाग्या येथे आली आहे, लवकर ये। घरात गप्पा मारताना भाग्या आलोकला भेटण्याची इच्छा व्यक्त करते। सुलक्षणा भाग्याला सांगते की आपण हे लग्न येत्या 10 दिवसातच उरकून टाकायचं ठरवत आहे। यावर भाग्या आश्चर्य व्यक्त करते आणि विचारते की एवढ्या घाईघाईत लग्न का? सुलक्षणा तिची समजूत काढते। दुसऱ्या बाजूला प्रीती आलोकच्या रूममध्ये जाते आणि त्याला चिथावणी देण्यासाठी सांगते की बाहेर प्राजक्ताची बहीण भाग्य आली आहे। प्रीतीला वाटतं की आलोक भाग्यावरती भडकेल आणि आलोकही रागाच्या भरात बाहेर निघतो। आलोक जेव्हा बाहेर येतो तेव्हा सुलक्षणा आणि अंबिका प्रचंड घाबरतात। त्यांना वाटतं की आलोक आता शांत राहणार नाही आणि भाग्यासमोर सगळा गोंधळ होईल। पण घडतं भलतंच। भाग्या स्वतःहून पुढे होऊन आलोकशी हात मिळवते आणि आपली ओळख प्राजक्ताची बहीण म्हणून करून देते। आलोकला आरवची गोष्ट आठवते, जिथे आरवने त्याला रागावर नियंत्रण ठेवण्याचं प्रॉमिस घेतलं होतं। भावाचं वचन आठवून आलोक एकदम शांत राहतो आणि भाग्याशी हात मिळवतो। आलोकचे हे शांत रूप पाहून सुलक्षणा आणि अंबिका पार चकित होतात। तितक्यात घाबरत घाबरत प्राजक्ता तेथे पोहोचते। भाग्य आणि आलोकला एकत्र पाहून ती धास्तावते, पण आलोक प्राजक्ताला पाहून रागवण्याऐवजी अगदी शांतपणे तिला आत यायला सांगतो। प्राजक्ता आत येत असताना अचानक तिचा पाय अडकतो आणि तिचा तोल जातो। ती पडणार तितक्यात आलोक पुढे होऊन तिला अगदी वेळेवरती घट्ट सावरतो। दोघेही काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहतात। हे दृश्य पाहून सुलक्षणा, प्रीती आणि भाग्या सगळेच थक्क होतात। प्रीतीचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होतो। आलोक अत्यंत संयमाने भाग्य आणि प्राजक्ताला बाय बोलून आपल्या कामासाठी निघून जातो। घराबाहेर आपल्यावर प्राजक्ता भाग्याला न विचारता तिथे आल्याबद्दल विचारते, तेव्हा भाग्या सांगते की मला आलोक जिजूंची आणि या घराची शहानिशा करायची होती, पण आज त्यांना भेटल्यावर मला कळलं की आलोक जिजू खूप चांगले आहेत आणि माझा त्यांच्याबद्दल मोठा गैरसमज झाला होता। भाग्या आनंदाने सांगते की ती आता या लग्नाला पूर्ण उत्साहाने सहभागी होणार। प्राजक्ता भाग्याचा आनंद पाहून वर हसते, पण तिच्या मनात दुःखाची किनार असते, कारण तिला ठाऊक असते की हे लग्न तिने फक्त कुटुंबाच्या भल्यासाठी स्वीकारलेला एक मोठा त्याग आहे। मालिकेच्या पुढील भागात एक नवीन वळण पाहायला मिळणार आहे। मामा सुलक्षणाला फोन करून विनंती करतात की साखरपुड्याचा कार्यक्रम आमच्या घरात होऊ द्या। सुलक्षणा ही गोष्ट मान्य करते, पण आता आलोकला त्या साखरपुड्यासाठी घराबाहेर कसं काढायचं याचा विचार सुलक्षणा करू लागते। दुसऱ्या बाजूला प्राजक्ता घरात सांगते की आलोकला जास्त गर्दी आवडत नाही, म्हणून साखरपुडा अगदी मोजक्या लोकात करूया। यावर घरातील सगळेजण तिला नवऱ्याच्या नावाने चिडू लागतात आणि प्राजक्ताही लाजते। मित्रांनो, आता सध्या घरात होणारा हा साखरपुडा निर्विघ्न पार पडणार का, की नवीन काही विघ्न येणार, हे पाहणं खूप उत्सुकतेचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।